बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। छगन भुजबळांची इगतपुरीत जाहीर सभा पार पडली। मराठा आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडलं। जरांगे पाटलांवर निशाणा साधला। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही असं भुजबळ म्हणाले। आमच्या ताटातलं आरक्षण कसं देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात जाहीर सभा झाली। या सभेत पुन्हा जरांगे पाटलांनी मंत्री भुजबळांवर तोफ डागली। आपण सासऱ्याचं खातो म्हणणारे भुजबळ कोणत्या पाहुण्याकडे राहून जगले हे सगळ्यांना माहीत आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली। महाराष्ट्र सदन खाल्लं असा गंभीर आरोप त्यांनी केला। गर्दी समोर दिसली की काही बरळायचं, इतके विषारी विचार हे पोटात ठेवून होते, अशी टीका जरांगेंनी भुजबळांवर केली। त्यांच्या पोटातलं गटारगंगा बाहेर निघाली, अशी टीका जरांगेंनी केली। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसलेंची भेट घेतली। यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचं स्वागत केलं। समाजावर अन्याय झालाय, त्यामुळे मनोज जरांगे आंदोलन करतायत। मेरिटच्या आधारावर लाभ मिळावा, तसंच जातनिहाय जनगणना करावी अशी आणि आरक्षण द्यावं अशी मागणी आणि भूमिका उदयनराजेंनी मांडली। भुजबळांना दंगल घडवायची असती तर ते 2 महिने गप्प बसले नसते, असा टोला ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी लगावला। दंगल कोण घडवतंय हे राज्यातली जनता बघते, असं प्रत्युत्तर शेंडगेंनी दिलं। जरांगेंच्या मागे ताकद असल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत, काही दिवसानंतर ते समोर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। जरांगेंबाबत केलेली वादग्रस्त विधानं खपवून घेणार नसल्याचा इशारा नरेंद्र पाटलांनी दिला। ते साताऱ्यात बोलत होते। यावेळी त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड आणि नाहुलीत मराठा आंदोलकांनी भुजबळांविरोधात निदर्शनं केली। जरांगेंनी विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याचा जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। जालन्यात 8 तालुक्यातील मराठ्यांची बैठक झाली। या बैठकीत भुजबळांनी जरांगेंवर केलेल्या टीकेचा निषेध करण्यात आला। भुजबळांना प्रत्युत्तर देण्यासाठी जालना शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। सभेआधी शहरात रॅली काढण्यात येणार आहे। 1 डिसेंबर रोजी ही सभा पार पडणार आहे। मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळांविरोधात पैठण MIDCत रास्ता रोको करण्यात आला। मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी यावेळी हजर होते। मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन यावेळी महसूल आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आलं। येवल्यातल्या मातुलठाण इथं राजकीय नेत्यांना गावबंदी असल्याचा फलक अज्ञातांनी फाडला। याविरोधात मराठा समाजाकडून आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। बीडमधल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 181 जणांना अटक झाली आहे। यात काही जणांवर चुकीची कारवाई केल्याचा आरोप वकिलांच्या संघटनेनं केला। अशा युवकांची मदत करणार असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं। धाराशिव जिल्ह्यात खेड गावात छगन भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। भुजबळांनी जालन्यात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। पंढरपुरात सकल मराठा समाज आक्रमक झालाय। मंत्री भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला। आंदोलकांनी फोटोला जोडे मारत फोटोचं दहन करत निषेध केला। येवल्यातील मातुलठाण इथं राजकीय नेत्यांना गावबंदी झाल्याचा फलक अज्ञातांनी फाडला। याविरोधात मराठा समाजाकडून आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली। छगन भुजबळांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे। भुजबळांच्या हस्ते नाशिकच्या घोटीत विकास कामांचा शुभारंभ होणार आहे। भुजबळांचा उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमाला स्वराज्य संघटनेसह मराठा बांधवांनी तीव्र विरोध केला। भुजबळांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला ठेवून उद्घाटन करून दाखवावं, असं आव्हान स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलं। मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। सोलापुरात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत जालन्यातल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। बार्शी तालुक्यातल्या मालवंडी गावात सुद्धा भुजबळांचा निषेध व्यक्त करण्यात आला। जरांगे पाटलांवर टीका करणं बंद केलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेला। संभाजीराजे छत्रपतींनी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली। मराठा आरक्षणाच्या
पार्श्वभूमीवर आयोगासोबत त्यांची ही भेट झाली। या भेटीत त्यांना मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण कशा प्रकारे देता येईल यावर चर्चा केली। तसंच आयोगाचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सरकारनं त्यांना निधी आणि इतर साधन सामुग्री पुरवणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता विशेष अधिवेशन घेऊन घटना दुरुस्ती करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर ती राज्याची जबाबदारी आहे असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकलं पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे। मराठा आणि ओबीसी समाजानं एकमेकांवर आरोप करणं बंद केलं पाहिजे। आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, त्यामुळे सगळ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय। छगन भुजबळांनी दोन समाजात वाद निर्माण करू नये असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले। दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले। मराठा आरक्षणावर भुजबळांच्या भूमिकेचा राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या काही नेत्यांकडून निषेध केला जातोय, विरोध केला जातोय। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळाले पाहिजेत अशी भूमिका अजित पवार गटाचे नेते उदय आहेर यांनी स्पष्ट केलं। दरम्यान अजित पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। हिवाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या प्रश्नावर चर्चा करावी। शिंदे समितीकडून मराठा जातीसोबत ओबीसीतील इतर जातींचाही शोध घ्यावा। ज्या जाती आधीच ओबीसीत आहेत त्यांचा नव्याने अभ्यास करण्यात येऊ नये अशी मागणी तायवाडेंनी केली। 29 सप्टेंबरच्या सर्वपक्षीय बैठकीत दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी प्रशासन काम करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं तायवाडे म्हणाले। हिवाळी अधिवेशनात ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकार चर्चा करेल असं आश्वासनही फडणवीसांनी दिल्याची माहिती तायवाडेंनी दिली। धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून बारामती पाठोपाठ इंदापूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापारी वर्गानं आपली दुकानं बंद ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला। मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात विविध प्रकारच्या अभिलेखांमधून 3992 कुणबी नोंदी आढळून आल्या। नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यात कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरू आहे। महसूल विभागाकडून विविध कागदपत्रांची तपासणी केली जाते। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते नामदेव जाधवांविरोधात आक्रमक झाले। शरद पवारांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं। आपल्यावर झालेला हल्ला लोकशाहीवरचा हल्ला असून यामागे आमदार रोहित पवार असल्याचा आरोप नामदेव जाधव यांनी केला। पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधवांवर शाईफेक करून त्यांना काळं फासलं। मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत रामदास कदम, प्रेमनगर सोसायटीचे प्रतिनिधींसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। आदित्य ठाकरेंनी डिलायल रोड पुलाचं उद्घाटन केलं। बेकायदेशीरित्या उद्घाटन केल्याप्रकरणी मनपाच्या रस्ते विभागाकडून MN जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात काही गोष्टी आढळल्यानंतर आदित्य ठाकरेंवरती गुन्हा नोंदवण्यात आला। मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना बाळासाहेबांना आनंद होईल अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली। लोअर परळ इथल्या पुलाचं काम एवढं लेट का झालं? कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये का टाकलं नाही? आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो तर आमच्यावर गुन्हे दाखल करतात असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या। त्याआधीच दमानिया भुजबळांच्या घराकडे निघाल्या, मात्र त्याआधी त्यांना अडवण्यात आलं। दमानिया यांना सांताक्रूज पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर जुहू इथल्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली। वैयक्तिक वेशापोटी अंजली दमानिया यांनी नेते छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेण्याचा खटाटोप केला। आमदार अमोल मिटकरी यांनी हा आरोप केलाय। आरक्षणाच्या मुद्द्यात दमानिया यांनी लक्ष घालू नये
असा सल्लाही मिटकर यांनी दिला। रत्नागिरीतल्या दापोली खेड विधानसभा मतदारसंघात गेल्या 1.25 वर्षापासून युती असताना भाजप आणि शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्यात नवा वाद निर्माण झालाय। शिवसेना आमदार योगेश कदम आणि भाजपचा देशाच्या पंतप्रधानांचा देखील त्यांना विसर पडलाय असा आरोप भाजपच्या खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरेंनी केलाय। अहमदनगरच्या आष्टीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगेंवर एका प्रकरणात खोटे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला। या विरोधात ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त करण्यात आला। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज एपीएमसीत रेशीम कोष खरेदी केंद्रात मोठा प्रतिसाद मिळतोय। एका दिवसात 10 टन 3 क्विंटल विक्रमी आवक झाली। वर्ध्यात हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातल्या 1000 शेतकऱ्यांना शेती कुंपणासाठी उपयोगी वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे। हिंगणघाट एपीएमसी कडून हा उपक्रम राबवला जातोय। 13,000 रुपये किमतीचं साहित्य 4,500त दिलं जातं। पालघरच्या चिंचणी समुद्र किनारी राज्यस्तरीय टक ऑफ वॉर स्पर्धा पार पडली। स्पर्धेत 14 जिल्ह्यातील 31 संघ सहभागी झाले। स्पर्धेत मुंबईच्या संघानं सुवर्ण, ठाण्याच्या संघानं चांदीच्या पदकाची कमाई केली। नंदुरबारच्या लक्ष्मीखेडा इथं मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते 97 गटांमध्ये दुधाळ गायींचं वाटप करण्यात आलं। शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाकडून हा उपक्रम राबवण्यात आला। जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। दरम्यान 2 दिवसात जायकवाडीत पाणी न सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस थांबवण्याचा इशारा देण्यात आला। वाशिमच्या पैनगंगा नदीवरील बाळखेड, भापूर आणि धोडप बुद्रुक इथल्या परिसरात कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे ठाक पडले। त्यामुळे शेकडो हेक्टरवरच्या रब्बीचा गहू आणि हरभरा पिकांचा पेरा होणार नाहीये आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। बीड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यात नुकताच दुष्काळ जाहीर झाला। त्यानुसार जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील 1368 पैकी 956 गावं वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्यात। त्याचा आराखडा सध्या तयार करण्यात आला असून लवकरच तो राज्य सरकारला पाठवला जाईल। सोलापूर जिल्ह्यातल्या 88,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटींचे अग्रिम जमा झाले। अपिलाच्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढले। जामनेर तालुक्यातील वाकोदसह परिसरात यंदा अनियमित पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं। कपाशीच्या कैऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे कापूस उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे। सोलापुरात 19 ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले, मात्र सिग्नल यंत्रणा बंद असल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरच्या आंबेत ब्रिज खालून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होतीये। येत्या 2 वर्षापासून हा पूल बंद होता। आता पुन्हा पूल सुरू होताच पुलाखालून वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची भीती आहे। दिवाळीच्या सुट्टीत एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। एकट्या पालघर जिल्ह्यातून एसटीला 3,13 लाखांचं उत्पन्न मिळालंय। बीड आगारातील लालपरीनं दिवाळीत 7 दिवसांमध्ये 5 कोटींची कमाई केली। बीड आगारातील एसटीनं यंदाच्या दिवाळीत चांगलं उत्पन्न मिळवलंय। कोविड नंतर यावर्षी पहिल्यांदाच महसुलात 20 लाखांची वाढ झाली आहे। बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे रुग्णांना अधिकची रक्कम देऊन खासगी रक्तपेढीतून रक्त विकत घ्यावं लागतंय। थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना सुद्धा या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून संपर्क करून शिबिर घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। सामाजिक वनीकरणाअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात मांडवे इथं 12,000 झाडं मेल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची नागरिक मागणी करत आहेत।
संभाजीनगर पालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कराच्या वसुलीवर जी श्रीकांत यांनी लक्ष केंद्रित केलंय। जीएसटी विभागातील तज्ज्ञ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर महापालिकेत घेतलंय। ज्या पद्धतीनं जीएसटीची 100% वसुली केली जाते त्या धर्तीवर मालमत्ता कराची वसुली सुरू करण्यात आली आहे। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ शहरात भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय। जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भुसावळ शहरातील शिवाजीनगर परिसरात घराबाहेर उभ्या असलेल्या 2 दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्यात, तर बाजूला उभ्या असणाऱ्या अन्य 2 दुचाकींचं नुकसान झालंय। आगीचं कारण अस्पष्ट आहे। जळगाव चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणी गावात 4 चाकी गाडी पलटी झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला। 3 जण जखमी झाले। जखमींना 40 गावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। बुलढाण्यात माजी आमदार संजय कुटेंचा गोंधळी लूक समोर आलाय। बालपणीच्या मित्रांसोबत गप्पांमध्ये रंगलेल्या कुटे यांनी मित्रांजवळ असलेल्या गोंधळी पेहराव करत नृत्य सादर केलं। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणातल्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी होते। कुटुंबासह राज्यभरातून पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले। कोकणातल्या स्वच्छ सुंदर समुद्रकिनारी पर्यटकांना भुरळ पडली। धाराशिवमध्ये सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 18 ते 21 नोव्हेंबर या 4 दिवसात तुळजाभवानी मंदिर रात्री 1 वाजता धर्मदर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे धर्मस्थळांच्या बरोबर धार्मिक ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। दिवाळी निमित्तानं वर्ध्यात बच्चे कंपनीनं किल्ले पुरंदरची प्रतिकृती साकारली। शिवसंस्कृतीची मुलांना ओळख करून देण्यासाठी तसंच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी वर्ध्यात किल्ले निर्मितीची स्पर्धा आयोजित करण्यात आली। नंदुरबारमध्ये आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात यवतमाळ जिल्ह्यातील झरी झामणीच्या लोहारा इथल्या आदिवासी ढिमसा नृत्याचे सादरीकरण करण्यात आले। नंदुरबारमध्ये आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात यवतमाळ जिल्ह्यातील झरी झामणीच्या लोहारा इथल्या आदिवासी ढेमसा नृत्यानं बाजी मारली। जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं हास्य दीपावली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी राजकीय फटाके फोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुतळी बॉम्बची तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रॉकेटची उपमा दिली। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ MIDC मधील वीज निर्मिती प्रकल्पातून दररोज शेकडो क्विंटल केमिकलयुक्त राख बाहेर पडते। ही राख पिंपळ विहीर गावातल्या खासगी खदानीमधल्या पाण्यात टाकली जाते। त्यामुळे रतन इंडिया वीज निर्मिती प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झाले। यवतमाळमध्ये पीक विम्याची रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाहीये। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 200-300 रुपये अशी रक्कम जमा झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आक्रमक शेतकऱ्यांनी विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केलं। खासगी सावकारानं सांगोला तालुक्यातल्या एकतपूर इथल्या रामोशी समाजाच्या कुटुंबावर हल्ला केला होता। या घटनेला 2 महिने झाले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता। या निषेधार्थ गेली 4 दिवसापासून सांगोला तहसील समोर कुटुंबानं आमरण उपोषण सुरू केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये सापानं प्लास्टिकची पिशवी गिळल्याचा प्रकार समोर आला। सापाच्या घशात ही प्लास्टिकची पिशवी अडकल्यानं त्याला श्वास घेणं मुश्किल झालं। सर्पमित्राच्या सतर्कतेमुळे सापाच्या घशातली ही पिशवी काढण्यात आली आणि त्याला जीवदान मिळालं। येवला तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फटका प्राण्यांना बसतोय। पाण्याच्या शोधात एक कुत्रा 50 फूट खोल विहिरीत कोसळला। त्याला मातुलठाण इथं ही घटना घडली। परिसरातल्या तरुणांनी या कुत्र्याला जीवदान दिलं। विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उद्या अंतिम सामना होतोय। या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन विशेष पूजा केली। विश्वचषकाच्या अंतिम सामना कोल्हापूरकरांच्या लेझर शोनं आणखी
दिमाखदार होणार आहे. सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात या शोचं आयोजन करण्यात आलंय. डीम शो आणि ग्राफिक्स शो सादर केला जाणार आहे. विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना या लेझर शोची तयारी नरेंद्र मोदी मैदानावर कोल्हापूरचे अमित पाटील आणि रामकृष्ण वागराळे हे दोघं करत आहेत. भारतीय संघानं विश्वचषक जिंकावा यासाठी पुण्याच्या अमित बागुल मित्र परिवाराच्या वतीनं कसबा गणपतीकडे साकडं घालण्यात आलंय. तरुणांमध्ये उत्साह दिसून येत असून भारत विश्वचषक सामना जिंकेल असा विश्वास या सगळ्यांनी व्यक्त केला. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात एल्गार पुकारणाऱ्या छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं काय घडते पाहणार आहोत स्पेशल रिपोर्टमध्ये रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.